नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. कारदगा गावच्या वैभवात भर घालणारा श्री बंगाली बाबा देवाचा उरूस. कारदगा गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री बंगाली बाबा देवाचा उरूस 23 ते 26 मार्च अखेर भरत असून हा उरूस म्हणजे कारदगा गावच्या वैभवात भर घालणारा आहे. बंगाली बाबा दैवत कारदगा पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. या उरुसाला कर्नाटक व महाराष्ट्रातील भाविक मोठ्या संख्येने येतात. उरुसाचा बुधवार 25 रोजी मुख्य दिवस आहे. हा उरूस म्हणजे कारदगा गावच्या वैभवात भर घालणारा उरूस मानला जातो. उरुसानिमित्त थोडक्यात घेतलेला आढावा. कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर दूधगंगा नदीकाठावर वसलेले कारदगा गाव म्हणजे या गावात सर्व समाजाचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. कारदगा म्हणजे संस्कृती परंपरा जपणारे गाव म्हणून ओळखले जाते. या गावात साहित्य, संस्कृती, क्रीडा व इतर कार्यक्रमांचे प्रयोजन केले जाते. तर ग्रामदैवत बंगाली बाबा यांचा उरूस म्हणजे कारदगा गावच्या वैभवात भर घालणारा असतो. या उरुसासाठी 5 दिवस संपूर्ण कारदगा नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघते. या देवाचा उरूस चैत्र मासातील गुढीपाडव्यानंतर येणाऱ्या सोमवारपासून सुरू होतो. सोमवारी देवाच्या आवारात मंडप चढवला जातो. दुसऱ्या दिवशी गंधलेप, मर्याई व लक्ष्मीदेवीची यात्रा साजरी केली जाते. नैवेद्य, शोभेच्या दारूची आतषबाजी, रात्र मनोरंजनाचे कार्यक्रम व मध्यरात्री मानाचा गलेप व कलाकाराकडून गाण्यांचे सादरीकरण आदी कार्यक्रम होतात. त्यानंतर गुरुवारी सकाळी महाप्रसाद वाटप केला जातो आणि विविध शर्यती. त्यानंतर सायंकाळी जंगी कुस्त्यांचे मैदान भरवले जाते. कारदगा येथे 1857 पूर्वी बंगालमधून एक साधू आले तेव्हा नदीला पूर आला होता. यावेळी साधूने येथील नावाड्याला हाक मारली, पण त्याने साधूकडे लक्ष न देता नाव हाकले. त्यामुळे साधूने आपल्या झोळीतून एक घोंगडी काढून पाण्यावर अंतरली व जय अलक निरंजन म्हणून घोंगडीवरून पैल तीरावर आले. हे पाहून नावाड्यासह नावेतील सर्वजण चकित झाले व घडलेली घटना गावकऱ्यांना सांगितली. त्यानंतर हे साधू गावच्या बाहेर एका लिंबाच्या झाडाखाली बसले होते. त्यावेळी एक माळी शेताकडे जात होता. त्याच्याकडे या साधूने जेवण मागितले. तेव्हा माळी यांनी साधूंना आपल्याकडील जेवण दिले. त्यानंतर माळी ते गाठोडे घेऊन पुढे गेले. दुपारी जेवणाचे गाठोडे पाहिले असता त्यात पूर्वी इतके जेवण होते. हे पाहून माळी आश्चर्यचकित होऊन गावात येऊन सदर माहिती नागरिकांना दिली, पण हे ठराविक लोकांनाच पटले. मात्र इतरांनी साधूंची चेष्टा सुरू केली. हे सर्व साधूंना न पावल्याने ते दूधगंगा नदीकाठी आपल्या पादुका ठेवून अंतर्धान पावले. तर गावकरी तिथे आले तेव्हा त्यांना केवळ पादुकाच दिसल्या. या पादुकांची पूजा करण्याचे काम मुजावरांच्याकडे सोपवण्यात आले. तर माळी यांना पहिला मानाचा नैवेद्य दाखवण्यास सांगितले. या देवाच्या उरुसाला प्रतिवर्षी उत्साह वाढतच आहे. हा उरूस उत्साहाने व शांततेने पार पाडावा यासाठी बंगाली बाबा उरूस कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य 1 महिन्यापासून गावात फिरून वर्गणी गोळा करतात. देवाला मिळालेल्या देणगीतून कमिटीने देवस्थान आवारात फरशी बसवणे, नैवेद्यासाठी खोल्या बांधणे, परिसराच्या सर्व आवारात स्वच्छता करणे आदी भरीव कामे केले आहे. तसेच भाविक व ग्रामस्थांच्या देणगीतून गावच्या मध्यभागी कमिटी कार्यालयासाठी भव्य अशी इमारत पूर्ण केली आहे. चालू वर्षी भक्तांना निवासासाठी व कंजुरी करण्यासाठी मंत्री शशिकला जोले यांच्या प्रयत्नाने भव्य असे समुदाय बांधण्यात येत आहे. त्यामुळे भाविकांना सोयीचे होणार आहे. प्रत्येक गुरुवारी पंचक्रोशीतील भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. यावेळी कोणताही अनिश्चित प्रकार घडू नये यासाठी बंगाली बाबा देवस्थानावर CCTV कॅमेरेही बसवण्यात आले आहे. विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करावी अशी विनंती करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी कारदगा बारवाड.